नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर काहीच वातावरण एवढं भारी होतं तर विचार केला मस्तपैकी रेडी होऊन ब्लॉग आज सुरू करू. तर केला सुरू केल्यानंतर सरळ निघालो शॉपवर जाण्यासाठी. आपल्या आतमधून रस्त्याने आतमधून जाताना आपलं चिकनचा शॉप आहे इथं दादाचं. या दादाकडून आपण रेग्युलर चिकन घेऊन जातो. जाताना असा प्रवास येईल म्हणजे असं ट्रेन वगैरे बघता येईल आणि इथून सरळ जायचं. इथून एक बोगदा लागेल, इथून एक राईट मारायचा. राईट म्हणजे एवढ्या स्पीडला नाही जायचं, हळूहळू जायचं नाही पडचाल. ठीक आहे, सरळ जाऊन लेफ्ट मारला, लेफ्ट मारून अजून एक राईट मारायचा. राईट मारल्यानंतर थोडा सरळ जायचं. सरळ गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला ग्रँड एपीस दिसेल गावदेवी चौकच्या आधी. तर पोहोचलोय. भाजीपाला वगैरे ऑलरेडी इथे येऊन बसलाय. म्हणजे आपण व्हॉट्सअपला मेसेज टाकतो सकाळी, इथे डिलिव्हर होऊन जातो. तर भाजीपाला वगैरे आलाय. तर मग चाललोय आता किराणा आणायला. किराणा म्हणजे आपला तांदूळ वगैरे जे राईसचे असतात आणि नूडल्स वगैरे घेतले, पॅकिंग केली, गोणी घेतली. गोणी घेऊन सरळ निघालो दुकानावर. दुकानावर आल्यानंतर दोन्ही पण व्यवस्थित आहे. आता मला वाटतं घरी जावं लागेल. घरी जाता आता सलूनमध्ये घुसलो केस कापायला. लगेच बघू शकता आपण कट कसा मारतो. यो झाला कट. लगेच दाढी बिडी एकदम ओकेमध्ये केली, एकदम भारी चिकना विकना दिसायला लागलो. तर विचार दुकानावर आल्यानंतर आपल्याला एक ऑर्डर आली मोठीवाली. मोठी म्हणजे नूडल्स वगैरे होते 20 नूडल्स आणि मंचुरियनची ऑर्डर होती. म्हणजे बऱ्यापैकी ग्रेव्हीमध्ये मंचुरियन पाहिजे होते. बऱ्याच प्लेटी घेतले 10-15 आणि 20 प्लेट नूडल्स वगैरे पॅकिंग वगैरे केली ओकेमध्ये एकदम सगळं. आणि लगेच मग मी घेऊन निघालो. अशी ऑर्डर म्हणजे तुम्ही पण देऊ शकता. मोठी ऑर्डर पार्टी वगैरे असली तर आपण लगेच डिलिव्हर करून जाऊ. ते पण फ्री होम डिलिव्हरी. ते पण कधी अशी मोठी ऑर्डर केली तर. ठीक आहे, तर चला निघालो. रिओमधली आपली ऑर्डर आहे. एक कस्टमर आपला त्यांनी ऑर्डर केली. बर्थडे पार्टी वगैरे होती वाटते तिथं. तर सर इथून जायचं रिव्हियर व्ह्यू बिल्डिंगमध्ये होती. रिव्हियर व्ह्यू बी विंग. तर पोचलो बिल्डिंगमध्ये आणि बघू शकता फुगे वगैरे लावलेत. तर लगेच पेमेंट वगैरे झाला, निघालो मी. मस्त लिफ्टमध्ये बघतो मी चिकना दिसतो का ना, दाढी वगैरे केली. हां, भारी वाटते पण ठीक आहे. ठीक आहे, मग चला आपली गोणी उचला चला दुकानावर आल्यानंतर लगेच मी सूप वगैरे प्यायला. सूप नाही म्हणजे जे मंचुरियन बनवलं ते एक्स्ट्रा बनवायला सांगितले ते पित होतो. लगेच मग व्हाईट राईस बनवायला सांगितलं, म्हणजे प्युअर व्हाईट राईस. म्हणजे बोललो त्याला की क्वालिटी एकदम ओकेमध्ये वाटली पाहिजे. कस्टमर आपल्यापर्यंत येणार, तू भले 2 पैसे जास्त जाऊ दे बोललो, पण क्वालिटी आणि क्वांटिटी जास्त दे. तर लगेच त्याने एकदम ओकेमध्ये राईस बनवून दिला. बोललो असाच बनवा. आता राईस खायचा, कोणी जरी राईस मागितलं तर असा व्हाईट दिसला पाहिजे, एकदम फ्रेश वाटला पाहिजे. ओके, निघाले घरी जायला. आपण घरी जाताना बघू शकता पाऊस एवढा बेकार होता की पूर्ण भरून टाकला. डायरेक्ट समुद्र बनवून टाकला. लोढा नाक्यावर पोहोचलो, तिथं आपली गाडीच बंद पडली. पाणी डिक्कीच्या पेट्रोल पंपच्या आतमध्ये पाणी गेलं वाटते. त्याच्यामुळे गाडी काही चालू होत नव्हती, करंटच लागत नव्हता. तर मग विचार केला आता करावं तरी काय. मग निघलो. तर पाऊस वगैरे चालू होता. तर विचार केला चल आपण चहा वगैरे पिऊ. चहा पियाला इथं तबेला चायवर आलो. नाईटला चालू होता तो. चहा पिऊन झालं वापस गाडी जवळ 1 वाजला, पण गाडी आमची काय चालू झाली नाही. कोणाला बोलवा विचार केला पण नको बोललो. एवढा रात्री कोणाला त्रास द्यावा. त्याच्यामुळे विचार केला चल धक्का मारत नाही, कोणतरी धक्का देईल. तर आलोय पेट्रोल पंपावर. पेट्रोल काढून घेतला गाडीतला, म्हणजे जेव्हा पाणी भरला होता तो पेट्रोल काढून घेतला आणि ओरिजिनल पेट्रोल टाकला 50 रुपयाचा. बरं चालू होतो का नाही, पण तरी बी गाडी आपली काय चालू होत नाही. नसल चालू होण्यात आम्ही नेली धक्का मारत. निघालोय चालत विचार केला लई दिवस झाले चाललो नाही. नुसता गाडीवर करते. आत्ता जरी चालायला भेटले तर चालत जाऊ. मग एकाने धक्का दिला डायरेक्ट आपल्या परशाच्या गॅरेजवर आलो आपण. परशा मस्तपैकी आपली गाडी रिपेअर करतो, सर्व्हिसिंग वगैरे ओके मध्ये एकदम खतरनाक करतो. तर उद्या तो येईल ना रिपेअर कर. तर चाललोय आता घरी. त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला बरं.